नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ अशा महिलांसाठी आहे ज्यांना काहीतरी करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पण कळत नाही काय करावं, कसं करावं, सुरुवात कुठून करावी। तर त्यांच्यासाठी शिलाई हा बेस्ट ऑप्शन असणार आहे। खरं तर शिलाई हा एकच ऑप्शन नाही, पण त्या ऑप्शन विषयी आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर आजचा विषय हा फक्त शिलाई कामावर आधारित आहे। बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, शिलाई काम हे अशिक्षित महिला करतात, अडाणी महिलांचं काम आहे, पण असं अजिबात नाही। आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे। आजकाल तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल खूप साऱ्या महिला ज्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपलं शिलाई काम हे खूप पुढे नेलं आहे, आणि बऱ्याच अशा मुली आहेत ज्या शिक्षण करत करत शिलाई काम करून त्या आपल्या शिक्षणाचा खर्च हा बाहेर पाडत असतात। आणि माझं स्वतःचं सांगायचं झालं तर मी एक गृहिणी आहे। मुलं सांभाळून, थोडीफार शेती सांभाळून, एक दोन माझी जनावरं पण आहेत, तेवढं सांभाळून मी ही 5 वर्ष झालं शिलाई काम करत आहे, आणि त्यातून मी माझा खर्च आणि माझ्या मुलांचा खर्चही भागवत असते। आणि लवकरच माझं ही ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार आहे। हो, तब्बल 5 वर्षाच्या गॅप नंतर मी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली आहे, आणि ते आता लवकरच माझं ग्रॅज्युएशन ही कंप्लीट होत आहे। एवढं सगळं सांभाळून शिलाई काम करून मी बऱ्यापैकी शिलाई मधून पैसे कमवत असते। म्हणून माझं मत आहे, तुम्ही पण घरात बसून, घर सांभाळून, मुलं सांभाळून तुमचं एक छोटीशी शिलाई मशीन घेऊन तुम्ही ही शिलाई कामाची सुरुवात करू शकता। आता एखाद्याच्या मनात येईल, हिनं सांगून सांगून असं काय सांगते, तर शिलाई काम सांगते। कोणतंच काम लहान मोठं नसतं, तर त्या कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो। आजच्या महागाईच्या जमान्यात महिलांनी सक्षम बनलं पाहिजे, आत्मनिर्भर बनलं पाहिजे। स्वतःचा खर्चापुरतं तरी तिनं घर बसल्या तरी कमवायला हवं, असं माझं मत आहे। जेव्हा आपण स्वतः कमवतो आणि त्या स्वतः कमवलेल्या पैशातून स्वतःसाठी काहीतरी घेतो, तर त्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही। म्हणून थोडं का असेना स्वतःचं असावं, छोटं का असेना पण स्वतःचं अस्तित्व असावं, आणि ते अस्तित्व तुम्ही शिलाई कामातूनही निर्माण करू शकता। तुम्ही काही करत असाल, धडपडत असाल, तर ते घरातील इतर व्यक्तीही बघत असतात, आणि कळत न कळत तेही समाधानी असतात की बाबा ही दिवसभर बसत नाही, तिचा काही ना काही खटाटोप चाललेला असतो, काही ना काही ही धडपड करत असते, आणि त्यांचाही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। तुम्ही जर चांगल्या पद्धतीने शिलाई काम शिकलात आणि तुमच्याकडून जास्त काही नाही झालं तरी स्वतःचे ब्लाउज पाहिजे तेव्हा पाहिजे तसे शिवू शकता, आणि तुमच्या घरात जर लहान लहान मुले असतील त्यांनाही छान छान ड्रेस शिवू शकता। तुम्हाला जर ब्लाउज बाहेरनं शिवून घ्यावे लागत असतील तर त्यासाठी तुम्हाला पैसेही द्यावेच लागत असतात, आणि त्यातले त्यात तुमचा जर डिझायनर ब्लाउज असेल तर त्या ब्लाउजसाठी तुम्ही बाहेर जाऊन किती पैसे देता हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। आणि तेच ब्लाउज जर तुम्ही स्वतः शिवले तर त्याच वाचलेल्या पैशातून तुम्ही दुसरं काहीतरी करू शकता, त्या पैशाचा उपयोग इतर कामासाठी करू शकता। शिलाई शिकण्याचा फायदा फक्त पैसे कमवणे हाच नाही, तर आपण आपले ब्लाउज पाहिजे तसे डिझाईन करू शकतो, ज्यासाठी आपण अगोदर बाहेर टेलरकडे हजारो रुपये देत होतो। तुम्ही थोडासा विचार करा, तुम्ही जर शिलाई काम शिकला तर त्यात तुमचं नुकसान तर तोटा तर काहीच नाही, पण त्या उलट तुम्हाला काही ना काही फायदाच होणार आहे। जर तुम्हाला शिलाई काम शिकायचे आहे पण तुम्ही ते बाहेर जाऊन शिकू शकत नाही, बाहेर जायची तुम्हाला परमिशन नाही, तर तुमच्यासाठी YouTube हा बेस्ट ऑप्शन आहे। तुम्हाला YouTubeवर खूप असे चॅनेल भेटतील जिथं शिलाई काम शिकवलं जातं। आपल्या या चॅनेलवर तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील। हळूहळू मी या चॅनेलवर तुम्हाला सगळ्या पद्धतीचे ड्रेस, ब्लाउज, कटिंग, स्टिचिंग हे व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे। म्हणून आताच तुम्ही आपल्या या चॅनेलला जॉईन व्हा, कारण आजकाल सोशल मीडियावर खूप काही मिळतं। जे काय शिकायचं, जे काय आपल्याला पाहिजे ते सगळं सोशल मीडियावर मिळून जातं। मी पण कोणताही प्रोफेशनल शिलाई कोर्स केलेला नाही, तर मी ही शिलाई काम असंच YouTubeद्वारे शिकलेली आहे। तर इथून पुढे मी जे काय शिकले, मला जे काय येतं ते मी YouTubeवर शेअर करण्याचा आणि तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। पण त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, म्हणूनच चॅनेलला सबस्क्राईब करा। काहीच न करण्यापेक्षा थोडं तरी काही करणं, सुरुवात तरी करणं गरजेचं असतं। सुरुवातीला तुम्ही फिटिंग करून देणे, टाचून देणे किंवा उंची कमी जास्त करून देणे, तरी तुम्हाला दिवसाचे 40 ते 50 रुपये सहज मिळून जातील। जरी सुरुवात छोटीशी असली, लहानशी असली, तरी त्या कामात तुम्ही निपुण होऊन, प्रोफेशनल होऊन हळूहळू दिवसाला 1000 रुपये कमवू शकता, जसं आज मी कमवत आहे। जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून शिकायची आहे, तुम्हाला एखादी गोष्ट शिकण्याची, ती करण्याची आवड असेल, काही शिकू शकता, आणि त्यासाठी तुमचं वय काय आहे, तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही। आणि काय शिकायचंच म्हणलं
तर तुम्ही 1 रुपयाही इन्व्हेस्ट न करता युट्यूबवरून घर बसल्या मोफत सगळं काही शिकू शकता. त्यातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता, पैसे कमवू शकता, घर खर्च भागवू शकता, घरासाठी सपोर्ट करू शकता. आणि जर एवढं सगळं शक्यच नाही झालं तरी पण तुम्ही स्वतःचा का होईना त्यातून खर्च बाहेर पाडू शकता. मला तर वाटतं घरात बसून शिलाई काम करणं हा सगळ्यात मोठा पैसे कमवण्याचा मार्ग आहे. जर तुमच्याकडे फक्त एक शिलाई मशीन असेल तर तुम्ही तुमचा इन्कम सोर्स चालू करू शकता, जे की तुम्ही घर बसल्या करू शकता. कोणाला काम मागण्याची गरज नाही. आणि या व्यवसायात स्वतःचे मालक हे तुम्ही स्वतः असणार आहात. जेव्हा काम करायचं तेव्हा करू शकता, जेव्हा तुम्हाला बंद करायचं तेव्हा तुम्ही ते बंद पण करू शकता. मी तुम्हाला माझं सांगते, 2025 मध्ये माझ्या काही घरगुती अडचणीसाठी 1 वर्ष माझं शिलाई काम बंद केलं होतं. आणि आता 2026 मध्ये पुन्हा सुरू केलं आणि आता हळूहळू माझं ते काम पूर्वावस्थेत येत आहे. 2026 मध्ये मी पुन्हा माझी नवीन सुरुवात केली आणि ते माझे जुने कस्टमर ते हळूहळू आता माझ्याकडे येऊ लागले आहेत. सांगायचा अर्थ एकच आहे, शिलाई हा आपला स्वतःचा बिझनेस असल्यामुळे आपण तो आपल्या स्वतःच्या पद्धतीने हँडल करू शकतो. आणि यापेक्षा जास्त आपल्याला अजून काय पाहिजे असतं. आपण एक मुलगी असतो, सून असतो, आई असतो, नणंद असतो, भाऊजाई असतो. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून घर सांभाळून करण्यायोग्य शिलाई व्यवसाय आहे. आणि तो आपण घरातूनच सुरुवात करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यासाठी खूप जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज नाही. कस्टमरनं दिलेले कपडे त्यांचंच फॅब्रिक घेऊन ते कट करून ते डिझाईन करून फक्त आपणाला आपला वेळ आणि आपलं टॅलेंट हे द्यायचं आहे. शिलाई सारखं सोपं काम आणि शिलाई सारखा पैसा आजकाल दुसऱ्या व्यवसायात मिळत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही शिलाई काम करू शकता. आणि जर तुम्हाला स्वतःचेच कपडे शिवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही शिलाई काम शिकू शकता. तुम्हाला जर कस्टमर घ्यायचे नसेल, तुम्हाला बाहेरचे कपडे घ्यायचे नसेल तर फक्त स्वतःचे कपडे शिवण्यासाठी सुद्धा तुम्ही शिलाई शिकू शकता. आज मी तुम्हाला थोडक्यात शिलाई कामाचे महत्त्व सांगण्याचा आणि तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण अजून असे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.